निगममध्ये शहीद जवान संग्राम पाटील यांच्या स्मरणार्थ शहीद स्मारकाची स्थापना अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. नमस्कार. 2.5 महिन्यापूर्वीच वीर जवान झाले होते नागावचे विजय कराडे आणि त्यांचे माता पिता इथं उपस्थित आहेत निगवेमध्ये आणि थोड्याफार त्यांच्या आठवणी विजयींच्या. खरोखर माता पिता म्हणल्यावर किती अंगावर शहारच येतात. मला सुद्धा आता मी बोलताना सुद्धा माझ्या अंगात शहार आल्यात की माता पिता त्यांचं इथं आहेत. खूप वाईट वाटतं. देशासाठी म्हणजे आपला जीव देशासाठी द्यायचा साधी गोष्ट नाही आहे ती. फक्त आपल्याला कल्पना येते जीव द्यायचा, फक्त आईबाबासनी त्याची कल्पना असणार आहे. आता आपण बाबांच्यावर बोलूया. तुम्हाला काय सांगायचं आहे? मुलगीची फार आठवण वाईट वाटतो. हो. आणि त्याच्या आठवणी काय सांगायच्या आहेत? म्हणजे त्यासनी कोणता खेळ म्हणजे खेळ कोणता होता त्यांचा काय असं? अभ्यास हुशार होता. 1 नंबर प्रत्येक शाळा जायला तिचा 1 नंबर होता. शाळेत 1 नंबर. शाळा कुठं गावातच होती? गावात इचलकरंजी गावात होता. हां. जायला तिथे 1 नंबर त्याचा होता. अकॅडमीत होता त्याने 1 नंबर काढला. हां. लगेच पहिल्याच भरती झाला. फार चांगला मुलगा होता. तसे म्हणजे वाईट वाटतं ते. बरोबर आहे. परंतु ही आपली मुलं आहेत सगळी. ही मुलं दिसतात ही आपलीच मुलं सगळी म्हणायचं असं माझं मत आहे. लक्षात एकेकाला आई बाबा असतात आणि एकेकदा बोललं नसतात. खरं ही सगळी आपली ही तुमच्यासाठी सगळी मुलं तयार आहेत. मी सुद्धा एक तुमचा मुलगा आहे. तुम्हाला कुठलीही अडचण वाटली आपण देशासाठी आपला जीव आपल्या मुलग्याने दिला हेच अभिमानास्पद आहे सगळ्या गोष्टी. आणि हे पोकळी निर्माण कोणीही भरून काढता येत नाही. खरं आमच्याकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला मुलगा म्हणूनच दिसणार. तुम्हाला काय सांगायचं आहे त्या गोष्टीवर? काय ना आम्ही सगळी पाठीशी तुमच्या आहे. तुम्हाला काय सांगायचं आहे या गोष्टीवर? तुमच्या मुलग्याची जुनी आठवण किंवा तुम्ही म्हणजे त्याचा खेळ कोणता होता काय एक आठवण तुम्हाला काय सांगायची तिची? म्हणून आमचा फार गुणी होता, चांगला होता. आता त्यांना बोलता येणार आले. दुःख किती आहे बघा. हे दुःख मला पहिल्यांदाच असं मी आलो असेल आणि मला वेदना खूपच वेगळ्या झाल्या आता की त्यांची विजयची मातापिता इथं उपस्थित आहे आणि खरोखर त्यांच्या दुःखात आम्ही हे निगवे गाव आमचं हासूरगाव आणि सगळी लोक सामील आहेत. पण निगवेत आलो आहे आणि वीर जवान संग्राम पाटील त्यांचं 5वं पुण्यस्मरण आहे आणि ते कार्यक्रम आहे उद्घाटनचा कार्यक्रम आहे इथं आलेलो आहे आणि संग्रामची मावस बहिणीचं मला इथे भेटलेलं आहे. तुला काय सांगायचं आहे तुला संग्रामबद्दल? काय नाही, भाऊ माझा खूप प्रेमळ वगैरे होता. त्यात खूप माया होती त्याची सगळ्यांच्यावर. त्यामुळं त्याच्यात असं अचानक जाणं आम्हाला खूप तू कितवीला होतीस तू त्यावेळी? मी त्यावेळी 14वीला होते. 14वीला. त्यावेळी तुला समजली ही बातमी की असं असं झालंय? तुला त्यावेळी कसं एकदम धक्का, म्हणजे आमच्या कुटुंबात पहिल्यांदाच असं काहीतरी इतका मोठा धक्का ही बातमी ऐकल्यावर बसला. तुझं नाव काय आणि तुझं गाव कोणतं? माझं नाव प्राजक्ता धनाजी पाटील. माझं गाव कोतळी आहे. शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झाले. तुला वीर जवानबद्दल म्हणजे त्या वीर पत्नी आणि त्यांच्या आईबाबांनी काय सांगायचं आहे? काही नाही, हे माझ्या भावाच्या बाबतीत झाले, असं कोणाच्या बाबतीत होऊ नये आणि त्यांनी फक्त स्ट्रॉंग राहावं. अशा कुठल्याही परिस्थितीत स्ट्रॉंग राहावं. त्यांना मान सन्मान जो समाजाकडून जो मान सन्मान पाहिजे तो मिळाला पाहिजे. ओके, चालते. नमस्कार. शहीद संग्राम पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक युवकांनी रक्तदान करून शहीद जवानांची खरी श्रद्धांजली. वीर जवान संग्राम पाटील आज 5वं पुण्यस्मरण आहे आणि त्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि निगवे खालसामध्ये रक्तदान शिबिर आहेत आणि संग्राम यांची म्हणजे वीर जवान यांचे भाऊ आहेत संदीप म्हणून आणि ते बोलणार आहेत. तुम्हाला काय दादाची आठवण काढायची आहे? आठवण म्हणजे आता त्यांची खूप आठवण. प्रत्येक दिवस असा कुठला नाही की बा आठवण येत नाही. हां. म्हणजे आता 5 वर्ष झाली म्हणजे असं काय म्हणजे 5 वर्ष गेलेलं वाटत पण नाही. वाटत कधी म्हणजे अशी ताजी घटना अशी वाटते. आणि एक एकदा खरोखर आपल्या म्हणजे घरामध्ये वीर जवान झाला अशा लोकांच्या शुल्लक गोष्टी वाटतात. परंतु ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या माता पितासनी भावाला ते खूप आतुरता लागते. आपला भाऊ कुठेतरी असं कधीतरी येईल म्हणून अशी आशा वाटते का कधी तुम्हाला? हो, रोज वाटते बाबा आता आज फोन येईल उद्या फोनाचं वाटतं प्रत्येक वेळेस. आणि ती पोहे भरून काढता येत नाही. परंतु आम्ही तुमच्या दुःखात सगळे सहभागी आहोत. हासूरकर ही निगवेची सगळी लोक आणि असा माणूस होणे ना हे आम्हाला माहिती आहे. कारण त्यांच्या आठवणीने आपण जगू शकतो हे तरी 100% आहे. हो, 100%. जे आहे ते बदलू शकतच नाही. आपण जे आहे ते आपण बदलू शकत नाही.
पण रोजी त्यांची आठवण रोजच्या रोज येतेच आपल्याला. हां, ओके. आता आपण आलेलो आहेत आमचे मित्र आम्ही कॉलेजचे मित्र आहेत आमचे. खरोखर इथं मी आल्यावर मला एक 5 वर्षापूर्वीची आठवण झालीच, परंतु मित्राची पण आठवण झाली. आम्ही 2003ला कॉलेजला होतो, त्यानंतर मला वाटते त्यांची 2003 नंतर आत्ता गाठ पडल्या. तुम्हाला काय वाटते संग्रामबद्दल, म्हणजे आठवण म्हणून? संग्रामबद्दल आठवण आल्यामुळेच इकडे मी आज आलोय आणि त्याच्या आठवणी स्मृतीसाठीच मी आज रक्तदान करत आहे. त्या संग्रामसाठी जे जवान आपल्याला देशासाठी जी कुर्बानी करतात यासाठी आपण पण थोडंफार काहीतरी आपल्याला खारीचा वाटा म्हणून हा उचलायचा. आणि मी खरोखर म्हणजे ह्या आठवणीसाठी म्हणजे आपल्या देशासाठी माणूस जो शहीद झालाय त्यासाठी मी एक दिवस अखंड काढला त्यांच्यासाठी, म्हणून मी इकडे आलो या कार्यक्रमाला गावातील नागरिक, युवक, महिला, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण करीत उपस्थितांची मन अभिमानाने आणि दुःखाने भरून आले होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि यशस्वी झाला. हा कार्यक्रम आम्हा सर्वांसाठी देशभक्ती, त्याग आणि सेवा यांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.